शांतता फक्त घरात होती, मनात नव्हती. मीरा देवी सुमारे 62 वर्षांच्या सकाळी सकाळी थरथरत्या हाताने चहा बनवत होत्या. वयाने त्यांना जितकं कमजोर केलं नव्हतं, त्यापेक्षा त्यांची सून रुबीच्या वागणुकीने त्यांना अधिक मोडून काढलं होतं. तेवढ्यात रुबी जोरजोरात पावलं टाकत स्वयंपाकघरात आली आणि ओरडली, "अगं म्हातारे, तुला अक्कल नाही का ग? काय करत आहेस तू? हे काय बनवलं आहेस? याला चहा म्हणतात. किती वेळा सांगितलं माझ्या किचनमध्ये पाय ठेवू नकोस. काही समजत नाही का तुला? चहा पावडर काय तुझा मेलेला नवरा घेऊन येणार आहे का, की तू एवढ्या थाटात चहा बनवत आहेस?" तिचा आवाज इतका मोठा होता की मीरा देवी अचानक घाबरून गेल्या. घाबरत घाबरत त्या म्हणाल्या, "बाळा, तुझं डोकं दुखत होतं म्हणून चहा द्यावा असं वाटलं." एवढं ऐकताच रुबीने चिडून कप उचलला आणि तो जोरात मीरा देवींच्या डोक्यावर आपटला. कप धाडकन त्यांच्या डोक्याला लागून फुटला आणि त्याचे तुकडे त्यांच्या कपाळावरती रुतले, जिथून थोडंसं रक्तही येऊ लागलं. गरम चहा त्यांच्या अंगावर सांडला. वेदना त्या कळवळू लागल्या. डोळ्यात पाणी भरलं, पण आपलं दुःख नीट व्यक्तही करता आलं नाही, कारण त्या क्षणी रुबी किंचाळली, "नाटक बंद कर म्हातारे. तू अजून जिवंत का आहेस? माझं डोकं खराब करून ठेवलंस. तुझी सेवा करून मी थकली आहे. वरून तुझे हे ड्रामे संपत नाहीत. रडणं, थरथरणं आणि दया मागणं एवढंच तुला येतं का? ना काम नीट होतं, ना डोकं नीट चालतं." मीरा देवी मागं सरकल्या. कपड्यांवर चहा पसरला होता, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा भीतीचा थरथर त्यांनी पाहून जास्त गडगड झाला होता. रुबी इथे थांबली नाही. ती रागाने अगदी जवळ येऊन त्यांचे केस घट्ट पकडत म्हणाली, "किती वेळा सांगितलंय माझ्यापासून दूर राहा. माझं किचन घाण केलंस. माझ्या नवऱ्याचं ऑफिसमध्ये प्रमोशन होणार आहे आणि तुला वाटतं तुझ्यामुळे मी बदनशील व्हावं? तुझा चेहरा पाहिलास का अपशकुन होतोय? एवढीच काळजी आहे तुला माझी, तर तू मरून का जात नाहीस? मला पण चैन मिळेल आणि तुलाही." मीरा देवींच्या नजरा खाली झुकल्या. त्यांचे हृदय आतून तुटत चाललं होतं. रुबी थांबता थांबता पुन्हा म्हणाली, "आणि ऐक, आजपासून तू कुठल्याही खोलीत दिसायचं नाही. मी जे सांगेन तेच करायचं, नाहीतर मी तुझ्या मुलाला असं भडकेन की तुला घराबाहेर रस्त्यावर फेकून देईल. मग कुठेही जाऊन असं म्हणू नकोस की सुनेने छळ केला." हे ऐकून मीरा देवींचं अंग सुन्न झालं आणि कोणीतरी त्यांच्या पायातली सारी ताकद शोषून घेतली. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "बाळा, असं फार बोलू नकोस. मी चांगलं करण्याचा प्रयत्न करीन." पण रुबीनी पुन्हा ओरडली, "गप्प, एक शब्दही बोलायचा नाहीस तू. प्रयत्न करतेस म्हणून सगळं बिघडतं. तू आहेस अपशकुनी. तुझ्यामुळे घरात शांतता राहत नाही." असं म्हणत तिने जोरात मीरा देवींना ढकलून दिलं. कसं बसं स्वतःला सावरत थरथर त्या पावलांनी भिंतीचा आधार घेत उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज बंद होता. जणू रडायलाही परवानगी नव्हती. मीरा देवींचे अश्रू काही नवे नव्हते. इतकी वर्षे त्या रडत आल्या होत्या की आता वेदनाही जुन्या वाटू लागल्या होत्या. कधीतरी कपाळावर वार बसला होता. रक्ताची पातळ रेख वाहू लागली होती आणि त्या एका कोपऱ्यात बसून थरथर त्या हाताने मोहरीचं तेल लावत होत्या. रक्त लवकर थांबावं म्हणून, कोणालाही त्रास होऊ नये म्हणून, घरातलं वातावरण बिघडू नये म्हणून. कारण त्या अशाच होत्या, सगळं दुःख स्वतःहून सहन करणाऱ्या, पण कोणावर ओझं न बनणाऱ्या. पण रुबीचा हात उचलणं, भांडी फेकणं, कपडे फाडणं, प्रत्येक गोष्टीत उणिवा काढणं, हे काही पहिल्यांदा नव्हतं. हे सगळं मीरा देवींच्या रोजच्या नशिबाचा भाग बनलं होतं आणि प्रत्येक अपमानामागे त्यांच्या छातीत एकच प्रश्न टोचत असायचा, "माझा गुन्हा तरी काय?" मग त्यांचं मन कित्येक वर्ष मागे जात असे. त्या काळात जेव्हा त्या घरात सून म्हणून पाऊल ठेवत होत्या, तेव्हा त्यांनी मनोमन एकच वचन दिलं होतं, "मी हे घर कधीही तुटू देणार नाही. प्रत्येक नातं निभावेन, कधीही त्याग करावा लागला तरी." आणि त्यांनी ते फक्त बोलून थांबले नाही, तर अख्खा आयुष्यभर सिद्ध केलं. सकाळपासून रात्रीपर्यंत एकटीनं संपूर्ण घर सांभाळलं. पतीच्या कमाईतील प्रत्येक पैसा जपून सांभाळत मीरा देवींनी आपल्या मुलाला कॉलेजपर्यंत शिक्षण दिलं. नोकरी लागली, मुलालाही शिकवलं. लग्न करून चांगल्या संसार थाटून दिला आणि घरात सून आल्यावर तिला मुलीसारखं जपण्याचा लाख प्रयत्न केला. मीरा देवी इथपर्यंत गेल्या की सुनेची इच्छा, तिची आवडतीचे स्वप्न पूर्ण करताना त्यांनी कधीही स्वतःचा विचार केला नाही. त्या अशा आई होत्या ज्या आपल्या आत ताटात कमी ठेवत, पण सुनेच्या ताटात कधीही कमी पडू देत नसत. पण नियतीने त्यांचा सर्वात मोठा आधार हिरावून घेतला, पती, जे मीरा देवींसाठी दलाल बनून उभे होते.
ते गेल्यावर घरातील जणू रोषणाईच विझली आणि त्या शांततेत रुबीचं खरं रूप उघड झालं. आता मीरादेवी सुनेला ओझं वाटू लागल्या. किती दिवस त्यांना सांभाळायचं, घरात का पडून राहत, कुठल्या कामाचे आहेत असं रोज ऐकू येऊ लागलं. आणि मीरादेवी विचार करत राहिल्या की मी तर या घरासाठी माझं सर्वस्व दिलं, तरी आज मी इतकी नकोशी कशी चाले. त्यांचं आयुष्य एका प्रश्नप्रभावी गुंतून राहिलं. खरंच म्हणतात, एखाद्याचा दोष ठरतं का की फक्त त्याच्या अस्तित्वामुळे कुणाला त्रास होऊ लागतो. दिवसभर वेदनात अपसुक राहिल्या आणि कधी झोप लागली कळलंही नाही. संध्याकाळी एकटक ऐकू आलं तेव्हा डोळे उघडले. भुकीने हालत खराब झाली होती. कसं बसं उभं राहून बाहेर आल्या पाहतात तर त्यांचा मुलगा जेवण करत होता. रुबीने दरवाजात उभ्या असलेल्या मीरा देवींना पाहताच तिच्या डोळ्यात पुन्हा तीच जळजळ, तीच द्वेष भावना तरळली. ती वळून जोरात ओरडली, अहो परत आली ही महाराणी. आईच होण्याचं नाटक करायला मीरादेवी हळूच म्हणाल्या, बाळा मी फक्त एक पोळी घेईन, औषधाची वेळ झाली आहे. रुबीने हाका मारला, औषध? अरे एकदाच मरत का नाहीस? दिवसभर माझ्या नाकी नाव आणतेस आणि रात्री जेवणही माझ्याकडून हिसकवायला येतेस. हे ऐकताच मीरादेवींच्या पायाखालची जमीन सरकली. आणि इकडे त्यांचा मुलगा, जो आत्ताच ऑफिसमधून आला होता, तो थकलेल्या डोळ्यांनी फोनमध्ये गुंग होता. रुबीने जसं जेवणाचं ताट टेबलावर ठेवलं तसा तो हसत म्हणाला, वा रुबी, आजही सगळं छान आहे. माझी काळजी घेणारी तूच आहेस. हे शब्द मीरा देवींच्या छातीत काट्यासारखे टोचले. त्या आशेने मुलाकडे पाहत होत्या. तो विचारेल का त्याच्या कपाळावर बांधलेली पट्टी, तो पाहिल का रडून रडून सुजलेल्या डोळ्यांच्या त्याच्या जाणीव होईल का. पण मुलाने एकदाही त्यांच्याकडे पाहण्याची गरज समजली नाही. उलट रुबीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तो म्हणाला, रुबी लवकर यांना जेवण दे आणि सांग की आपल्या खोलीत जाऊन आराम करावा. मला अजिबात गोंधळ आवडत नाही. हे ऐकून रुबीचा चेहरा आनंदाने फुलला. ती मीरा देवींच्या अगदी जवळ आली आणि अत्यंत अत्यंत विषारी आवाजात म्हणाली, ऐकलंस, तुझ्या मुलालाही तू नकोशी आहेस. किती वेळा सांगितलंय गप आपल्या खोलीत राहायचं, तुझ्यामुळे घरात दुर्गंधी पसरते. मीरा देवींचे हृदय इतके तुटले की त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. संध्याकाळच्या प्रकाशात त्यांचा सुरकुतलेला चेहरा अधिकच थकलेला दिसत होता. हळूच ताट हातात घेत त्या म्हणाल्या, मी फक्त जेवण घेईन, जाईल. तेवढ्यात रुबीने ताट जोरात ढकललं. पोळी जमिनीवर पडली. मी सांगितल्याशिवाय इथे येणार नाहीस ना, काही खाणार नाही म्हणून इथून जा आपल्या खोलीत, नाहीतर अजून मार खाशील. अरे ती ओरडली. हे सगळे ऐकून जवळच्या सोप्यावर बसलेला त्यांचा मुलगा अजिबात हल्लाही नाही. ना त्याने बायकोला थांबवलं, ना आईकडे पाहिलं. तो शांतपणे जेवणात मग्न राहिला, जणू तिथे एखादा माणूस नाही तर एक ओझं उभं आहे. मीरा देवींच्या मनात अचानक तीव्र वेदना उसळली. त्यांनी नजर खाली झुकवली. त्या अजूनही तिथे उभ्या आहेत. हे पाहून रुबीने मीरा देवींचा हात घट्ट पकडला आणि त्यांना ओढत खोलीकडे ढकललं. मग स्वतः आत शिरून दरवाजा जोरात आपटला. त्या धक्क्यात मीरा देवींचा खांदा भिंतीला आदळला आणि त्यांना प्रचंड वेदना झाला. त्या वेदनेने पूर्ण आक्रोशही करू शकले नाहीत. तोच रुबीचा हात त्यांच्या गालावर आदळला. तुला काय हवंय? तुझ्या मुलाने तुझ्यावर दया दाखवावी का, की माझ्यासमोर नाटक करून मला वाईट वाटावं? असं म्हणत तिने तडफडणाऱ्या मीरा देवींची हनवटी पकडून वर उचलली. तुझ्यात एवढी हिंमत कशी आली की खोली बाहेर येऊन जेवण मागायला आलीस? अक्कल नाही का तुला? तुझा काळ संपला आहे, समजलं? म्हातारे, तुझी अवकत फक्त या शेळ्या पोळ्या आणि उरलेली भाजी जिच्या पाण्यापुरतीच आहे. ही सुद्धा भिकेसारखी गोष्ट मी तुला देते. एवढंच तुझ्यासाठी खूप आहे. त्यांनी आपल्या पदराने डोळे पुसण्याचा प्रयत्न केला, पण रुबीने हात झटकून टाकला. हे नाटक सुरू करू नकोस म्हातारे. तुझे अश्रू पाहून कोणीही विचारणार नाही. माझ्यासमोर जाऊन तमाशा घातलास तर मी गप्प बसणार नाही. कान उघडे ठेवून ऐक. पुन्हा कधीही जेवताना बाहेर आलीस तर दुसऱ्या दिवशी तुला घराबाहेर फेकून देईन. तुला तुझा मुलगा माहिती आहे. मी तुझं डोकं फोडेन तरी तो तुझाच राहणार नाही. त्याआधी तुझा हा मेल्यासारखा चेहरा मला आवडत नाही. मीरा देवी गप्प उभी होती. चेहरा लाल झाला होता, डोळे सुजले होते, कपाळावरून रक्त थांबत नव्हतं. रुबीने शिळ्या पोळ्यांची थाळी त्यांच्या पलंगावर फेकली. घे, तुझ्या अवकातीचं जेवण खा. आणि हो, चोरटेपणे माझ्या मागे मागे माझ्या नवऱ्याने पाहिलं ना तर रोज जसं होतं तसंच होईल. एक नवा आरोप आणि माझ्याकडून तुला नवे थप्पड. असे म्हणून ती दरवाजा जोरात आपटून बाहेर निघून गेली.
खोलीत सन्नाटा पसरला. मीरा देवींचे हात थरथरत होते. थाळीतील पोळी तुटली होती, पण त्याहून जास्त त्यांचं मन तुटलं होतं. त्यांनी हळू तुटक्या आवाजात स्वतःशी म्हटलं, मी ह्या घरासाठी आयुष्य झिजवलं, सगळ्यांसाठी रात्र रात्र जागले, मुलीला शिकवलं, पतीसोबत खांद्याला खांदा लावून उभी राहिले आणि ह्या सुनेला किती स्वप्नांनी घरातलं आणलं. हेच माझं पाप होतं का? कपाळावर तेल लावलेलं होतं तरी रक्त वाहतच होतं, पण त्याहून अधिक वाहत होतं त्यांच्या हृदयाचं दुःख. संपूर्ण खोलीत फक्त एकच आवाज घुमत होता. तुटलेल्या हृदयाचा पहाट झाली होती, पण मीरा देवींसाठी ती नवी सकाळ नव्हती. तो फक्त त्यांचा अंतहीन वेदना आणि अपमानाचा आणखीन एक दिवस होता. रात्रभर त्यांना झोप लागली नव्हती, फक्त कूस बदलली राहिल्या आणि कपाळावरील जखमा ठसठसत राहिल्या. सकाळच्या पहिल्या किरणाने खोलीत डोकावलं तेव्हा त्यांनी पाहिलं की शिळी पोळी अजून तशीच पडून होती, जशी रुबीने फेकून दिली होती. एक खोल उसाचा टाकत त्या उठल्या. अंगभर वेदना होत्या, पण पोटाची आग सगळ्यात तीव्र होती. आज रविवार होता आणि रुबीला उशिरापर्यंत झोपण्याची सवय होती. मुलगाही ऑफिसला जाणार नव्हता. मीरा देवींच्या मनात आलं, कदाचित आज थोड्या वेळांसाठी शांतता मिळेल आणि त्या गुपचूप स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊ शकतील. थरथरत्या हाताने त्याने दरवाजा उघडला आणि दबक्या पावलांनी स्वयंपाकघराकडे चालल्या. स्वयंपाकघरात पाऊल टाकताच त्यांची नजर गॅस स्टोव्हकडे गेली. रुबीने रात्री जेवण केल्यानंतर तो साफ केला नव्हता आणि दूध उकळून सांडल्यामुळे बर्नर व आजूबाजूचा भाग चिकट झाला होता. मीरा देवींचं मन अस्वस्थ झालं. त्यांना घाण अजिबात आवडत नव्हती आणि सकाळी उठल्यावर कुठे रुबी आपलाच दोष काढेल की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. काहीही विचार न करता जणू वर्षानुवर्षांची सवय असल्यासारखी त्यांनी एक कापड उचललं आणि हळूहळू गॅस स्टोव्ह साफ करू लागल्या. त्यांना कल्पनाही नव्हती की हीच गोष्ट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार आहे. अजून त्यांनी अर्धा स्टोव्ह साफ केला होता, तोच रुबीच्या आवाजाने संपूर्ण घर दणाणून गेलं. ए म्हातारे, तू पुन्हा माझ्या किचनमध्ये शिरलीस. तुला किती वेळा सांगितलंय इथे हात लावू नकोस, माझं काम बिघडवतेस. तू मीरा देवी दचकल्या. त्यांच्या हातातून ओलं कापड खाली पडलं आणि त्या भिंतीने मागे सरकल्या. रुबी रागाने लालबुंद होत स्वयंपाकघरात आली. तिच्या डोळ्यात तीच जुनी द्वेष भावना होती. हे काय केलंस तू? माझं सगळं सामान इकडून तिकडे केलंस. तुला अक्कल नाही का? सकाळी सकाळी खास चहा चपाती आणि मी एकाच ठिकाणी ठेवलं होतं, ते कुठे गेलं? मीरा देवी साफसफाई करताना तिची एखादी वस्तू हलली असेल तर याचा रुबीला राग होता. मीरा देवी हात जोडून म्हणाल्या, बाळा, मी तर फक्त साफ करत होते, घाण तशीच होती म्हणून गप्प बसत एक शब्दही बोलायचा नाही. रुबी ओरडली आणि जवळ येऊन तिने मीरा देवींचा हात घट्ट पकडला. तुला काय वाटतं? साफसफाई करून तू माझ्यावर उपकार करतेस? तू सगळं बिघडवलंयस. आज मला शॉपिंगला जायचं होतं आणि तुला माझं नशीब खराब करायचं होतं. मी माझ्या हाताने सगळं नीट लावलं होतं आणि तू सगळं मातीत घालवतस. यावेळी रुबीचा राग जणू सगळ्या सीमा ओलांडून गेला होता. तिच्या मनात आधीपासून साठलेला राग होता आणि मीरा देवींची ही छोटीशी चूक तिचा राग भडकवायला पुरेशी ठरली. तिने मीरा देवींचा हात आणखी जोरात धरला आणि त्यांना ओढत ओढत लिव्हिंग रूम मध्ये आणलं. मीरा देवीने वेदनाने कळवळत होत्या. बाळा सोड, खूप दुखतंय. तेवढ्यात आवाज ऐकून मुलगा उठला, लिव्हिंग रूम मध्ये आला. काय झालं रुबी? सकाळी सकाळी हा गोंधळ का? रुबीने मीरा देवींना ढकललं, त्यामुळे त्या पडता पडता वाचल्या. मग ती पतीकडे वळून म्हणाली, बघा, तुमच्या आईला मी किती वेळा सांगितलंय माझ्या किचनला हात लावू नकोस, पण ऐकत नाही. माझं सगळं किचन घाण केले, ठेवलेलं सामान इकडून तिकडून केले. आज मला शॉपिंगला जायचं होतं आणि मला सकाळी सकाळी कोणतीही अपशकुनी छाया नको होती. ही म्हातारी मुद्दाम असं करते. आमचं वाईट व्हावं म्हणून. पत्नीच्या चेहऱ्यावरचा राग आणि निराशा पाहून मुलगा लगेच नरमला. त्याच्या डोळ्यात आईबद्दल सहानुभूती नव्हती, फक्त चिडचिड होती. तो आईकडे पाहत म्हणाला, आई, तुम्ही समजून का घेत नाही? रुबी म्हणते ना तर ऐकून घ्या. रोज रोज हे भांडण कशाला? मीरा देवी आपल्या मुलाकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बाळा, मी फक्त साफसफाई करत होते, बस, फार झालं. रुबी किंचाळली. मी या अपशकुनीला आता एक क्षणही माझ्या घरात ठेवू शकत नाही. सतत ड्रामा, सतत घाण. आज हिला या घरातून बाहेर काढायलाच हवं. मुलगा आधी थोडा गोंधळला. रुबी, हे तू काय बोलतेस? आई आहे ती. रुबीने अपरोधकाने म्हटलं, ही आई नाही, एक ओझं आहे आणि आज जर ही या घरात राहिली तर मी शपथ घेते की मी या घरात एक क्षणही थांबणार नाही. तुला निवड करावी लागेल, मी किंवा तुझी ही ड्रामेबाज आई.
मुलगा संभ्रमात पडला, पण त्याची निष्ठा पत्नीबरोबर होती. त्याला रुबीच्या रागाची भीती होती आणि प्रमोशनचे लाचही जणू काही फार जड निर्णय घेत असल्यासारखा त्याने एक खोल श्वास घेतला आणि मग आईकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता मायेचा लवलेशही नव्हता. ठीक आहे रुबी, तो कठोर आवाजात म्हणाला. तू म्हणतेस तेच होईल. मीरा देवींचे हृदय तुटून चक्काचूर झाले. ज्याला त्यांनी मायेनं वाढवलं तोच मुलगा आज त्यांना घराबाहेर काढायला तयार आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. रुबीने लगेच कारची चावी उचलली. चल म्हातारे, खूप झालं तुझं नाटक. आज तुला तुझी खरी जागा दाखवते. मीरा देवी काही समजू शकत नव्हत्या. त्यांचा मुलगा गप्प उभा राहून पाहत होता, जणू तर या घटनेचा भागही नाही. रुबीने मीरा देवीचा हात पकडला. यावेळी ना वेदना होत्या ना संकोच, फक्त निर्दयी संताप होता. तिने त्यांना ओढत घराबाहेर काढलं. मीरा देवींच्या अशक्त शरीराला कुठलाही आजार मिळाला नाही. सोड रुबी, कुठे नेतेस मला? मीरा देवी रडू लागल्या, पण त्यांचा आवाज आता अधिकच क्षीण झाला होता. रुबीने त्यांना जबरदस्तीने कारच्या मागच्या सीटवर ढकलले. मीरा देवींचे कपाळ कारच्या आतल्या भागाला आपटले, पण रुबीला काही फरक पडला नाही. तिने कार सुरू केली आणि वेगाने निघून गेली. मीरा देवी कारच्या खिडकीतून आपले घर पाहत राहिल्या, जे हळूहळू दूर जात होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि मनात एकच प्रश्न घुसमटत होता, माझा अपराध काय होता? रुबीने सकाळच्या बाहेरील एका सुन्न जागी कार थांबवली. आजूबाजूला मोडक्या तोडक्या इमारती होत्या आणि दूर दूरपर्यंत एकही माणूस नव्हता. तिने दार उघडलं आणि मीरा देवींना ओढत बाहेर काढलं. उतर इथून, हीच तुझी खरी जागा आहे. आता इथे बसून रड आणि कर तुझा ड्रामा. ऐकणारं कोणी नसेल असं रुबी रागाने म्हणाली. मीरा देवी थरथरत कारमधून उतरल्या. त्यांचं शरीर आता अधिक वेदना सहन करू शकत नव्हतं. त्या फक्त उभ्या राहिल्या. त्यांचे डोळे रुबीच्या चेहऱ्यावर स्थिर होते. मग त्यांच्या मनात मुलाची आठवण चमकून गेली. रुबी, माझा मुलगा. मी कुठे जाऊन? रुबीने एक विषारी स्मित हास्य केलं. तुझा मुलगा, त्याला आता तुझी काहीच पर्वा नाही. आता तू इथून राहशील, जिथून आलीस तिथे जा. आणि हो, चुकूनही माझ्या घराच्या आसपास दिसलीस तर लक्षात ठेव, परिणाम फार वाईट होतील. एवढं बोलून रुबीने कारचे दरवाजे बंद केले आणि वेगाने वळून निघून गेली. मीरा देवींना एका अनोळखी सनसान जागी सोडून गेली, जिथे त्यांच्या समोर फक्त एकटेपणा आणि अंधार होता. मीरा देवी जिथे जमिनीवर कोसळल्या, शरीराच्या वेदनांनी आणि तुटलेल्या हृदयाच्या दुःखानं त्या थरथरत होत्या. सूर्यप्रकाश आता फिकट होत चालला होता आणि त्यांना वाटत होतं की त्यांच्या आयुष्याचा सूर्यही कायमचा मावळला आहे. मीरा देवी धुळीने भरलेल्या जमिनीवर तिथेच बसून राहिल्या. दगडाच्या मूर्तीप्रमाणे जड झालेल्या मीरा देवींच्या कानात शेवटचा आवाजही हवेत विरताच त्यांना जाणवलं की आता फक्त सन्नाटा नाही, तर त्यांच्या तुटलेल्या हृदयाचं भयानक आवाज घुमत आहे. त्यांच्या नजरा तिच्याकडे स्थिरावल्या होत्या, जिथून काही वेळापूर्वी कार निघून गेली होती. आता तिथे फक्त दूर दूरवर शहरातील इमारती धुसर दिसत होत्या. तेच शहर, तेच घर, ज्याच्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं होतं. विवेक हे नाव त्यांच्या ओठांवरून दबदबल्या हुंदक्यासारखं निघालं. हा अपमान, ही जखम काळाच्या अपघातापेक्षा कितीतरी खोल होती. कपाळावरील जखमेची वेदना तरी मोहरीच्या तेलाने काहीशी कमी झाली होती, पण मुलाने टाकून दिलेल्या वेदना त्यांच्या छातीत आरपार घुसत होत्या. आता तुला कोणीच विचारत नाही, तुझा काळ संपला. रुबीचे विषारी शब्द त्यांच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते, जणू कोणीतरी त्यांच्या शरीरातील उरलेली शेवटचा श्वास आणि जगण्याची इच्छाही हिसकावून घेतली होती. ती भिंत नव्हती, तो दरवाजाच होता, जो त्यांनी 60 वर्ष आपल्या प्रेमाने आणि त्यागाने उभारला होता. आज त्याच दरवाजाने त्यांना बाहेर फेकले होते. मीरा देवीने आपले थरथरते हात पाहिले, तेच हात ज्यांनी लहानपणी विवेकला चालायला शिकवले, रात्र रात्र त्यांच्यासाठी जागून काढल्या आणि त्याची प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत केली. आज तेच हात पूर्णपणे रिकामे होते. त्या उठण्यासाठी प्रयत्न करतात, पण पायात किंचितही ताकद उरली नव्हती. शरीरात वेदना आणि भुकेच्या लाटा उसळत होत्या आणि त्या डगमगत पुन्हा जमिनीवर बसल्या. आजूबाजूच्या मोडकळीस आलेल्या इमारती त्यांचा एकटेपणा आणखी तीव्र करत होत्या, जणू त्या इमारतीही आज जगाने टाकून दिलेल्या होत्या. अगदी त्यांच्यासारख्याच अचानक त्यांना जाणवलं की डोकं फार जडजड होत आहे. हृदयाची धडधड वेगाने वाढली आणि मागील 24 तासातील क्रूर घटना चित्रपटासारख्या डोळ्यांसमोर फिरू लागला. चहाचा कप, मुलांचे उदास चेहरे, फेकलेली भाकरी आणि कारमधून ओढून नेलं. ते डोळे बंद करण्याचा प्रयत्न करत,
पण अश्रूंना थांबवता येत नाही. रडणेही आता दिलासा देत नव्हते. वेदना आता मानसिक न राहता शारीरिक झाल्या होत्या. छातीत तीव्र कोंडमारा सुरू झाला. जणू कोणीतरी त्यांचा श्वास रोखून थरथरला आहे. वेदना, अपमान आणि एकटेपणामुळे मीरा देवींचे शरीर जोराने थरथरू लागलं. त्यांनी जमिनीवर हात टेकून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ ठरले. शेवटच्या क्षणी त्यांच्या मनात त्यांच्या पतीचा हसरा चेहरा उमटला. त्यांनी नेहमीच त्यांना आधार दिला होता. आणि मग आजूबाजूचा अंधार अधिक गडद होत गेला. सुनसान रस्ता, मावळत्या सूर्याची केशरी छटा आणि मोडकळीस आलेल्या भिंती एकाच वेळी गरगरत फिरताना दिसल्या. त्यांचे शरीर हळूहळू जमिनीवर कोसळले आणि त्या वेदना, भूक आणि धक्क्याच्या गोल गर्ततेत कोसळल्या. त्या निर्जीव अनोळखी जागी जिथे माणुसकीचा एकही थेंब नव्हता. मीरा देवी बेशुद्ध पडला. त्यांच्या शरीरावर धूळ माखलेली होती आणि कपाळावरून वाहून गेलेल्या रक्ताची पातळी धुळीत मिसळली होती. आणि त्या एकट्या जागी कुठल्याही मदतीच्या किंवा आधाराच्या आशेपासून दूर मृत्यूसारख्या शांततेत बुडून गेल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुबी आपल्या मैत्रिणींना भेटून आनंदात घरी पोहोचली, पण तिच्या चेहऱ्यावर भयानक राग आणि निराशा स्पष्ट दिसत होती. प्रमोशनची बातमी आली होती आणि तिचा नवरा आजही सिनियर मॅनेजरच राहिला होता. रागाच्या भरात तिने आपली हँडबॅग सोप्यावर फेकली आणि ओरडत म्हणाली, नाही झालं प्रमोशन, नाही झालं. मी सांगितलं होतं ना, ती म्हातारी अपशकुनी आहे. सकाळ सकाळ माझ्या कामात अडथळा आणला. तिच्यामुळे सगळं बिघडलं. विवेक, जो आतापर्यंत आईला सोडून आल्याच्या अपराधी भावनेला दाबून ठेवत होता, तो ओरडून म्हणाला, आईमुळेच नाही झालं असं नाही. तू इतकी नकारात्मकता का आणतेस? कदाचित माझ्यात काही कमतरता असेल. गप्प बस रुबी, पलटून म्हणाली. कमतरता तर तुझ्या खानदानातच आहे. तुमच्या खानदानाच्या अपशकुनाने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मला माहित आहे, ती म्हातारी तिथे बसून रडत असेल आणि आपल्याला शिव्या देत असेल. विवेक गप्प झाला. त्याला अचानक त्या सुनसान ठिकाणी पडलेली एकटी आई आठवली आणि सकाळपासून जाणवणारी अस्वस्थता अधिक तीव्र झाली. मनाच्या एका कोपऱ्यातून त्याला मोठी चूक केल्याची जाणीव होती. तेवढ्यात दारावर जोरदार ठोठवण्यात आलं. रागात रुबीने दार उघडलं तर समोर एक पोलीस अधिकारी, खाकी वर्दीतले, आणखी 2 जण आणि शांतपणे प्रभावी दिसणारी एक महिला उभी होती. पोलीस अधिकाऱ्याने आवाजात विचारलं, आपण विवेक शर्मा आहात का? विवेक पुढे आला. हो, मीच आहे. काय झालं? अधिकारी म्हणाला, आपली आई श्रीमती मीरा देवी यांना शहराच्या बाहेरील एका निर्जन भागातून वाचवण्यात आलं आहे. वृद्धांचे हक्क संरक्षण अधिनियम अंतर्गत हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला तात्काळ आमच्या सोबत यावं लागेल. हे ऐकताच रुबी आणि विवेक दोघांचेही होश उडाले. रुबी किंचाळली, आम्ही काहीच केलं नाही. ती तर स्वतःहून गप्प राहा असं म्हणत अधिकाऱ्याने तिचे बोलणे थांबवले. सोबत उभी असलेली महिला कदाचित एखाद्या सामाजिक संस्थेशी संबंधित होती. तिने रुबीकडे रोखून पाहत म्हटलं, मीरा देवी यांच्या कपाळावर जखमेच्या खुणा आहेत आणि त्यांच्या कपड्यांवर शिळ्या चहाचे डाग आहेत. त्यांनी आम्हाला संपूर्ण घटना सांगितली आहे. त्यांना ह्या अवस्थेत चोळणं केवळ अवमाननीय आहे, तर कायद्याने गुन्हा देखील आहे. तुम्हा दोघांवर ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ऐकताच विवेक आणि रुबीच्या चेहऱ्यावरील रंग उडून गेला. ज्या समाजात ते आपली इज्जत टिकवून ठेवू इच्छित होते, आज त्याच समाजासमोर ते गुन्हेगार ठरले होते. त्यांना जाणवलं की आईला घराबाहेर काढणं ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महागडी चूक ठरली आहे. पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रुबीचा अहंकार काही क्षणासाठी शांत झाला. विवेक आपल्या वडिलांच्या कमाईतून उभ्या राहिलेल्या घराची प्रतिष्ठा कोसळताना पाहत होता. त्याला वाटले की आपले प्रमोशन रद्द होईल. काही मोठी गोष्ट नव्हती, तरी तबाही तर आता सुरू झाली होती. सर, असं नाही, हा गैरसमज आहे. माझी आई ती थोडी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे असं म्हणत विवेकनं घाबरत खोटे बोलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी स्नेहाने त्यांना थांबवत म्हटलं, खोटं बोलू नका मिस्टर विवेक शर्मा. तुमची आई पूर्णपणे शुद्धीत आहे आणि तिचे जबाब नोंदवले गेले आहेत. कपाळावरील जखम, रोजचा अपमान आणि काल रात्री जेवण न दिल्याची सगळी माहिती तिने आम्हाला दिली आहे. आणि हो, तुम्ही शांतपणे उभे राहून तुमच्या पत्नीला त्यांना ओढत नेताना पाहत होता, तेव्हाही गुन्हा आहे. घरगुती हिंसेला प्रोत्साहन देणं. रुबीला जाणवलं की आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. तिने ताबडतोब नाटक सुरू केलं आणि म्हणाली, हो सर,
प्लीज, मी तर फक्त रागात होते. मी असं कधीच केलं नाही की माझ्या सासूबाईंवर खूप प्रेम करते. ही मला माझ्या पतीपासून दूर करण्याची काटकारस्थानं आहे. पोलीस अधिकाऱ्याने कठोरपणे सांगितलं. तुमचा ड्रामा आता कोर्टात चालेल. मॅडम, सध्या तुम्हाला दोघांना आमच्यासोबत पोलीस ठाण्यात यावं लागेल. तुमचे काही दिवस विवेक आणि रुबीसाठी जणू नरकापेक्षा कमी नव्हते. त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, जिथे त्यांना अपमानास्पद प्रश्नांना सामोरे जावं लागलं. मोठ्या कष्टाने त्यांना जामीन मिळाला, पण माध्यमांमध्ये त्यांची ओळख वृद्धांना घराबाहेर काढणारा मुलगा आणि सून अशी झळकली. विवेकच्या बासने त्याला नैतिक अपराधाच्या कारणावरून नोटीस पाठवली. जे पद्धतीने तो स्वप्न पाहत होता, आता त्याची नोकरी धोक्यात आली होती. रुबीच्या मैत्रिणींनी आणि किती पार्टीतील सख्यांनी तिला मनहूस आणि वृद्धांची खुनी म्हणत असं म्हणून दूर तिथंच केलं. सामाजिक वर्तुळ पूर्णपणे तुटून पडलं. आता घरात आता शांतता नव्हे तर अपमान, भीती आणि एकटेपणाने भरलेलं भयान सन्नाटा पसरलं होतं. ज्या रुबीला नेहमी स्वच्छ सुन्न घर हवं होतं, असं ती आता एका कोपऱ्यात घाण साचू देत होती. कारण तिला घरकामाची सवय नव्हती आणि आता ते करण्यासाठी कोणीही म्हातारी उरली नव्हती. एका रात्री रुबीला जोरदार ताप आला आणि ती रात्रभर फणफणत राहिली. कधी आईची सेवा करताना कंटाळा विवेक त्या रात्री तिला पाणी आणि औषध देत जागा राहिला. तेव्हा त्याला अचानक आठवलं की तो लहानपणी आजारी पडला की त्याची आई कशी रात्रभर जागून त्याच्या कपाळावर थंड पट्टी ठेवायची. विवेक वेदनेने करणाऱ्या रुबीकडे पाहिलं आणि त्याला आठवलं की आई ही अशाच वेदनेत होती, जेव्हा कप तिच्या डोक्याला लागला होता आणि त्यावेळी रुबी तिच्यावर ओरडत होती. आज रुबी आजारी पडली तेव्हा त्याची घाबरगुंडी उडाली. पण आईने तर किती वेदना असतानाही कधीही तक्रार केली नव्हती. पहिल्यांदाच विवेक आरशात स्वतःची परछाई पाहिली. त्याच्या चेहऱ्यावर पदोन्नती न मिळाल्याची नाही तर स्वतःच्या कर्माच्या पश्चातापाची छाया दिसत होती. त्याने रुबीला कधीही माफ केलं नाही, पण आईला घराबाहेर काढून त्याने स्वतःला तिचाही मोठे गुन्हेगार बनवलं होतं. दुसऱ्या दिवशी विवेकने ध्येय एकटावून स्नेहाला फोन केला. मॅडम, मला माझ्या आईला भेटायचं आहे. मला माहीत आहे की मी आणि रुबीने फार मोठी चूक केली आहे. मला माफी मागायची आहे. स्नेहाने थंडपणे उत्तर दिलं. मीरा देवी आता तुमच्या घरी नाहीत आणि तिथे परत येण्याची त्यांची इच्छा देखील नाही. त्यात आमच्याही आईचा पदर ह्या वृद्धाश्रमात अतिशय आनंदी आहेत आणि शांततेत राहत आहे. तुम्हाला यांची माफी मागायची असेल तर कोर्टाच्या माध्यमातून संपर्क करू शकता. हे ऐकून विवेक आणि रुबी यांनी शेवटच्या आसेने वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला. ते वृद्धाश्रमात पोहोचले तेव्हा तेथील वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. त्यांनी मीरा देवी यांना पाहिलं. त्या स्वच्छ नीटनेटक्या साडीत नेसलेल्या होत्या. त्यांच्या कपाळावर चिंतेची एकही लवलेशा नव्हती आणि त्या इतर काही वृद्धांसोबत हसत खेळत गप्पा मारत होत्या. मीरा देवींनी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर न राग होता ना द्वेष, फक्त एक खोल उदासीनता होती. विवेक त्यांच्या पायांवर पडला आणि म्हणाला, आई, मला माफ कर. मी फार मोठी चूक केली आहे. मला माहीत आहे की आम्ही तुम्हाला कधीच पूर्णपणे माफ करू शकणार नाही, पण कृपया घरी परत चला. आई, मी सगळं ठीक करेन. रुबी ही गुडघ्यावर बसली होती. तिचे अश्रू खरे होते, कारण तिने आपल्या आयुष्यातील सर्व मान सन्मान, सुख आणि आराम गमावला होता. ती म्हणाली, आई, मी सैतान होते. मी आंधळी झाले होते. कृपया मला माफ करा. मी तुमची सेवा करीन. तुम्हाला सांगाल तसं मी सगळं करीन. मीरा देवीने हळूच आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यात अजूनही ओलावा होता, पण त्यांनी आपले अश्रू पुसले आणि मंद आवाजात म्हणाले, विवेक, आज तू आणि रुबी माझ्याकडे आलात हे कळून मला शांती मिळाली. तुम्ही दोघांनी मला जे दुःख दिलं आहे ते काळानुसार भरून येईल. पण मीरा देवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत ठाम स्वरात म्हणाल्या, बेटा, मी या घराला माझं संपूर्ण आयुष्य दिलं आणि तू मला एका झटक्यात एका ओसाड जागी फेकून दिलंस. ज्या घरात मला प्रेम मिळालं नाही तिथे आता मी परत जाणार नाही. हे वृद्धाश्रमच माझ्यासाठी आईच्या पदरासारखे आहे, जिथे मला मान, सन्मान आणि शांतता मिळाली आहे. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला माफ करते, पण आता मी तुमच्या घरी परत जाणार नाही. विवेक आणि रुबी धक्क्यात होते. त्यांना वाटलं होतं की आई तर ममतेची मूर्ती असते. एकदा बोलली की ती वितळेल, पण मीरा देवींनी पहिल्यांदा स्वतःसाठी आणि सन्मानासाठी निर्णय घेतला होता. त्या हसत हसत म्हणाल्या, आता तुम्ही दोघेही जा आणि हो, आता तुमचे आयुष्य आणि तुमचे काम तुम्हाला सांभाळावे लागेल. हेच माझं शेवटचे आशीर्वाद आहे. विवेक आणि रुबी
विनंत्या करून देखील पाहत होते. पण मीरा देवी शांतपणे वळाल्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये पुन्हा हसत खेळत मिसळल्या. ते दोघे लाजेने पश्चातापाने भरले आणि तुटलेल्या मनाने त्या वृद्धाश्रमातून बाहेर पडले. हा धडा घेऊन की ममतेची किंमत पैसा आणि अहंकारापेक्षा कितीतरी मोठी असते आणि आईला गमावणं ही आयुष्यातील सर्वात मोठी हार असते. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.